आपला राग आपण कंट्रोल केला पाहिजे. तर त्याच्या आधी आपल्याला काही त्याच्यावर उपाय सांगता येतील का? पहिले तर तो ज्या वेळेला आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण त्याला शिरोधारा करू शकतो. नस्य ही आयुर्वेदात एक चिकित्सा सांगितलेली आहे, आपण त्याला नस्य देऊ शकतो. आणि मेन म्हणजे सर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर अशा व्यक्तींच्या आहारामध्ये गडबड असते, यांना पचनाच्या समस्या असतात आणि यांच्या जेवणाच्या ज्या वेळा असतात त्या व्यवस्थित नसतात. यांची मुळात पचन संस्थात गडबडी झालेली असते, त्यामुळे ते ह्या परिस्थितीमध्ये लँड झालेले असतात. म्हणजे जर पचन संस्था जर चांगली झाली तर कुठेतरी रागावर नियंत्रण येऊ शकतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हो सर, नक्कीच. कारण की सगळ्या गोष्टींचं मूळ किंवा आयुर्वेदाची जी चिकित्सा आहे ती सगळी अग्निसंस्थेला धरून आहे. तुम्ही अग्नी जर व्यवस्थित केला, पचनसंस्था जर सुधारली तर ते आजार मानसिक असू दे, शारीरिक असू दे, सगळ्यांचे सोल्युशन आपल्याला तिथून मिळतात. थांबा, जर तुम्हाला पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल ना तर खाली कमेंट करा पॉडकास्ट. मी तुम्हाला लगेच त्याची लिंक पाठवणार आहे.